मृदा म्हणजे काय? सॉरी, मृदा म्हणजे माती. मृदा म्हणजे मातीवर जी खडक, खनिजे, सेंद्रिय पदार्थ, पाणी आणि हवेचे मिश्रण आहे. बरोबर? ही एक नैसर्गिक संसाधने असून ती तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. मृदा तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. मृदा निर्मितीसाठी मूळ, खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी हे महत्त्वाचे घटक असतात किंवा या घटकांचा मृदा निर्मितीसाठी खूप परिणाम होतो त्याच्यासाठी. आता मी तुम्हाला मृदेचे प्रकार दाखवते, ते तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारा. तर आज आपण मृदेविषयी माहिती समजून घेणार आहोत. पहिले आपण मृदेची व्याख्या लिहिणार आहोत. सगळ्यांनी व्याख्या देऊ. मृदा म्हणजे तयार झालेला मातीचा पातळ खनिजे मृदा मृदा म्हणजे खडकाचे तुटून होऊन तयार झालेल्या मातीचा पातळ खनिजे मृदा होते. समजलं? बरं, आता तुम्हाला फोटो दाखवला आता. या मृदेचे प्रकार किती प्रकार आहेत मृदेचे? 6 प्रकार. बरोबर? मृदेचे प्रकार सगळ्यांनी समजून घ्या. पहिला प्रकार गाळाची मृदा. कोणता प्रकार आहे पहिला? अरे बोलत जा. गाळाची मृदा. गाळाची मृदा. दुसरा प्रकार आहे काळी मृदा. तिसरा प्रकार आहे तांबडी मृदा. चौथा प्रकार आहे जांभळी मृदा. पाचवा प्रकार आहे शुष्क मृदा. आणि शेवटचा 6वा प्रकार तो म्हणजे वनमृदा. अशा प्रकारे मृदेचे किती प्रकार पडतात? 6. पहिली म्हणजे काळाची मृदा, दुसरा म्हणजे काळी मृदा, तिसरा तांबडी मृदा, चौथी जांभळी मृदा, 5 शुष्क मृदा आणि 6वी वनमृदा. हे असे 6 मृदेचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. बरं, गाळाची मृदा. या गाळाच्या मृदेमध्ये कोणकोणते पीक घेतले जातात माहिती आहे का? गाळाची मृदा या मृदेच्या प्रकारात तंबाखू, कापूस, भात, गहू, बाजरी इत्यादी पिके हे गाळाच्या मृदेत घेतले जातात. दुसरी आहे काळी मृदा. काळी मृदेत कोणकोणते पीक घेतले जातात? गहू. काळी मृदेमध्ये ऊस, कापूस, भात, गहू, सूर्यफूल इत्यादी पिके हे काळी मृदेमध्ये घेतली जातात. तिसरा आहे तांबडी मृदा. तांबडी मृदेमध्ये ऊस, मका, नाचणी, आंबा, संत्री, मोसंबी इत्यादी पिके कोणत्या मृदेमध्ये घेतली जातात? तांबडी मृदेमध्ये. चौथा आहे जांभळी मृदा. जांभळी मृदेमध्ये चहा, कॉफी, कडधान्य, रबर, नारळ, कापूस इत्यादी पिके हे जांभळी मृदेमध्ये घेतले जातात. पाचवा आहे शुष्क मृदा. शुष्क मृदेमध्ये कोणकोणते प्रकार घेतले जातात पिकांचे? ते म्हणजे मका, कापूस, कडधान्य, गहू, बाजरी आणि जवस. हे पिके शुष्क मृदेमध्ये घेतली
आणि शेवटची मृदा म्हणजे ती वनमृदा. वनमृदेमध्ये कोणते पीक घेतले जातात तुम्हाला आयडिया आहे का? वनमृदा वनमृदेत पीक वनमृदेमध्ये चहा, कॉफी, मिरची, फळे, गहू आणि मका इत्यादी पिके हे वनमृदेमध्ये घेतली जातात. बरं, आता मृदेचे किती प्रकार सांगितले मी? 6. मृदेचे एकूण किती प्रकार आहेत? 6. 6. बरं, आता शेवटचा प्रश्न, मृदेचे काय काय उपयोग होतात? एखादा उपयोग सांगता येईल मला? आपण वनस्पती लावतो ते कशात लावतो? मृदेमध्ये लावतो, तेव्हाच त्याचं संगोपन होतं. बरोबर. शेतीसाठी मृदा आवश्यक आहे का? शेतीसाठी मृदा ही आवश्यक आहे. मग शेतीसाठी मृदेचा उपयोग होतो, वनस्पतीच्या वाढीसाठी मृदेचा उपयोग होतो, अन्न उत्पादनासाठी उपयोग होतो आणि मेन म्हणजे बांधकामासाठी सुद्धा मृदेचा उपयोग होतो. बांधकाम करण्यासाठी लागते ना मृदा, बांधकामासाठी देखील मृदेचा वापर होत असतो.